नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। बागलाण तहसील कार्यालयात आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आले। गळ्यात कांद्याच्या माळा आणि हातात गाजरे घेऊन शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली। हे आंदोलन तब्बल 2 ते 3 तास सुरू होते। गेल्या 2 वर्षापासून अवकाळी पाऊस, गारपीट आणि शासनाच्या कांदा निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचा आरोप शेतकरी संघटनेकडून करण्यात आलाय। सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला केवळ 1 ते 10 रुपये दर मिळत असून सरासरी 5 रुपये किलो दराने विक्री होत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, डिझेल आणि मजुरी दर वाढले असून अनेक शेतकऱ्यांनी दागिने गहाण ठेवून तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतल्याचा मुद्दाही आंदोलनात मांडण्यात आलाय। गेल्या 2 वर्षात आंदोलने आणि उपोषणे करूनही शासनाने कांदा उत्पादकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी यावेळी केलाय। तहसीलदार कैलास चावडे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। मात्र लवकर निर्णय न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिलाय। प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा। आज बागलाण तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना, सर्व पक्ष यांनी मिळून माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन आणि शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्या भावना या ठिकाणी मांडलेल्या आहेत। साधारणतः काल परवा साताऱ्यामध्ये जाऊन जिथं कांदा पिकत नाही, जिथं ऊस पिकतो त्या ठिकाणी जाऊन आणि शासनाने 1235 रुपये म्हणजे 12 रुपये 35 पैसे पर किलोने तिथं कांद्याचे दर जाहीर केलेले आहेत। म्हणजे इतकं नालायक शासन आजपर्यंत आम्ही बघितलेलं नव्हतं की यांनी साताऱ्यामध्ये जाऊन जो 25 वर्षापूर्वीचे दर होते कांद्याचे, ते कांद्याचे 25 वर्षाचे दर आज ते जाहीर करतायत आणि शेतकऱ्याला खाद्य, रासायनिक खाद्य असेल, डिझेल, पेट्रोल, मजुरी ही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असताना आज ज्या कांद्याचे दर 30 रुपये किलोने जाहीर केलेले पाहिजे होते तर 12 रुपयाने जाहीर केलेले या ठिकाणी सगळ्या शेतकरी संघटनाच्या माध्यमातून, शेतकऱ्याच्या माध्यमातून, सर्व पक्षीयाच्या माध्यमातून इथं जाहीर निषेध त्या ठिकाणी त्यांचा करण्यात येत आहे। त्याचबरोबरीने आज निवेदन दिलेलं आहे। या निवेदन दिल्यानंतर जर 4 दिवसामध्ये याच्यात काही फरक पडला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने ज्या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी असतील, ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी असतील त्या ठिकाणी शेतकरी त्याच्यावर अटॅक करतील आणि याला सर्वस्वी जबाबदार हे शासन राहील। या ठिकाणी सर्व शेतकरी संघटनेने एकमुखाने हा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे शासनाने 30 रुपये किलोने कांद्याचे दर जाहीर करावेत आणि जे कांदा साधारणतः जानेवारीपासून विक्री झालेला आहे आणि तो कांदा 100 रुपयापासून तो 200 रुपयापर्यंत गेलेला आहे, असे जे कांदे विक्री झालेल्या कांद्याला 1000 रुपये अनुदान तातडीने जाहीर केले पाहिजे आणि भावांतर योजना जाहीर करून आणि शेतकऱ्याला आधार शासनाने दिला पाहिजे, ही भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेची ह्या संदर्भात काय भूमिका आहे? खरं म्हणजे सांगू की आपल्याकडे एक जुनी म्हण होती, बाप भीक मागू दे ना, नाही खाऊ घाले ना, अशी अवस्था आता शेतकऱ्याची झालेली आहे। आणि म्हणून आम्हाला शासन तर म्हणजे आम्हाला फार जाम करून टाकलं, पण निसर्गाने सुद्धा आमच्या कानपिडीत मार। एकीकडे निसर्ग आम्हाला जोडत आहे, दुसरीकडे शासन जोडत आहे। ज्या कांद्याला भाव चांगला मिळाला पाहिजे तो मिळत नाही, थोडाफार मिळायला लागलाय तर या मोठ्या भाऊ जो आमचा फडणवीस साहेब आहेत यांनी त्या साताऱ्यामध्ये जाऊन 1235चा भाव जाहीर करून टाकला। आता जो कांदा मार्केटात 1600 1500 जात होता, यांनी उलटी गिनती चालू करून दिली। त्यामुळे शेतकऱ्यांची अतिशय वाईट अवस्था झाली। मागच्या वेळेस जे घरातलं सोनं नाणं होतं ते घाण ठेवलं गेलं, काहींचं विकलं गेलं। तो जो पैसा यायला पाहिजे होता म्हणजे 10 रुपये टाकायचे 10 यायला पाहिजे होते, आज 5 रुपये सुद्धा आले नाही। शेतकऱ्याला वाईट अवस्था आहे। म्हणून आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव राहील। त्यांना न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, ही आम्ही शिवसेनेच्या वतीने सांगतो। दादा, तुमच्या हातामध्ये गाजर आहे, नेमका कशासाठी आणि काय संदेश देऊ इच्छित आहे गाजरमधून? या संदेश असा देऊ इच्छितो मी कांदा उत्पादक संघटनेमार्फत की शासनाने जे सरकारने दिलं आणि सत्तेवर बसवल्यानंतर 1 बिस्लरीची बाटली 20 रुपयाला मिळते। जर एक कांदा 1 ते 2 स्क्वेअर फूट जागेवर मिळतो, 4 महिन्याचं खत, बियाणं याचा हिशोब करावा आणि यांनी जी निर्यात मूल्य जी समिती नेमलेली आहे ती समितीनं विश्वासात न घेता याचा जो दर ठरवलेला आहे शासनाने हा एकदम
शेतकऱ्यांच्या मानगुटीवर आत्महत्येसारखं दहशतसारखा हा दर आहे. आणि हा दर जर समजा कृषी मूल्य आयोगाचे सदस्य आमचे दीपक बापूजी आहेत, ते शेतकऱ्यांचे कैवारी आहेत, त्यांना न विश्वासात घेता हा जर दर ठरवला गेला आहे. आम्ही सरकारचा निषेध करतो आणि येत्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे जे गुन्हे दाखल होतील सरकारला, आणि सरकारला चेतावणी देतो 2029ला तुमचं एक पण सीट येऊ देणार नाही कांदा उत्पादक, असे तुम्हाला आश्वासित करतो. त्वरित एवढ्या 8 दिवसात निर्णय घ्या आणि कांद्याचे दर बदला आणि गारपिटीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करा. जय हिंद, जय जवान. 1235 रेट डिक्लेअर केल्यामुळे सरकारने, मी खेमराज कोर, 1235 रुपये दर डिक्लेअर केल्यामुळे मार्केटमधले दर पडले. तो कांदा जो 1400-1500 रुपये तो 1000 रुपयाच्या आत व्यापाऱ्याने खरेदी करायला सुरुवात केली. म्हणजे उलटी गिनती कांद्याची झाली. अहो, आपण संडासला गेलो तर 10 रुपये बोर्ड लावलेला असतो कुठं, स्टँडवर, आणि आपल्या कांदा जर तुम्ही 12 रुपये घेत असाल तर याच्या इतकं दुर्दैवाने ना रद्दी सुद्धा महाग आहे कांद्यापेक्षा. 40 रुपये किलोने रद्दी घेतात. जर अशी परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांना कर्ज फेडायचं. नॅशनल बँका कोर्टामध्ये केस टाकून शेतकऱ्यांना कोर्टात ते कडे बाजूला उठतात. सरकार म्हणे आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो, आम करू, सगळे गाजर दाखवण्याचा कार्यक्रम आहे. कृपया शासनाने याचा 1235चा त्वरित फेरविचार करावा आणि डायरेक्ट नाफेड यांची पेने मार्केटमध्ये जाऊन कांदा खरेदी करावा. हे फुकटचे पोळ पोसायचं काम बंद करावं शासनाने, एवढी विनंती करतो. काँग्रेसची काय भूमिका आहे आता? काँग्रेसची भूमिका ही शेतकऱ्यांबरोबरच, आणि काँग्रेस कायम शेतकऱ्यांबरोबरच राहिलेला. याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस शेतकरी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस अक्षरशः तुम्हाला सांगतो कृषी मंत्री त्यावेळेस शरद पवार होते, आणि त्यावेळेस अक्षरशः म्हणजे शरद पवारने असा आदेश दिला होता शासनाला की 500 रुपये प्रमाणे त्या ठिकाणी खरेदी आणि अनुदान त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. आणि म्हणून काँग्रेस पक्ष हा कायम शेतकऱ्यांबरोबर राहिलेला आहे. आणि आता तुम्ही यांनी सांगितलं, आता लालचंद भाऊंनी सांगितलं असेल, बापूंनी सांगितलं असेल, आमचे खेमराज कोर यांनी सांगितलं आहे की या ठिकाणी 1235 म्हणजे त्यांनी सांगितलं उलटी गिनती. अहो, कमीत कमी 1500 आणि जास्तीत जास्त 2000 रुपये प्रमाणे भाव चालू असताना, दरम्यान रेट चालू असताना आता व्यापारी वितरून गेला. आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याची अत्यंत अवस्था वाईट आहे. या ठिकाणी एका शेतकऱ्यांनी व्यथा मांडली, एका ठिकाणी तोच माल 600 रुपये जातो आणि दुसऱ्या ठिकाणी 500 रुपये जातो. म्हणजे ही व्यथा किती वाईट आहे हो. आणि पीक विमा म्हणतो आपण, विमा मागच्या वेळेस बी दिला नाही आणि आता बी दिला नाही. फक्त यांनी दाखवल्याप्रमाणे फक्त गाजर दाखवत असं हे सरकार शेतकऱ्यांचं नाही. हे सरकार धनदांडग्या व्यापाऱ्यांचं आहे, अदानींचं आहे, रिलायन्सवाल्यांचं आहे. परंतु या शेतकऱ्यांसाठी हे सरकार नाही. काँग्रेस परिपूर्णपणे शेतकऱ्यांबरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बागलाण तालुक्यामध्ये आजचं जे काही आंदोलन झालेलं आहे, तर तहसीलदार महोदयांना बापूजींच्या माध्यमातून हे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कांद्याला रास्त भाव मिळाला पाहिजे. कारण अनेक वर्षापासून 2014 पासून कांद्याचे सातत्याने दर कोसळतात. आज महागाई वाढलेली आहे, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला पोहोचलेत. त्याचप्रमाणे आज खाद्य असतील, रासायनिक खाद्य असतील, यांचेही भाव वाढलेत. त्याच्यामुळे शेती कशी करावी हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. तसं आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने आम्ही यात बागलाण तालुक्याला पूर्णपणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही आहोत. तसेच आता मी सुद्धा एक शेतकरी आहे. एका एकरामध्ये जवळपास 50 रुपये खर्च येतो आणि माझा स्वतःचा कांदा 300 रुपये क्विंटलने गेलेला आहे. त्याच्यामुळे फार मोठं नुकसान त्या ठिकाणी आम्हाला झालेलं आहे. आणि असं नुकसान जर होत राहिलं तर जगणं मुश्किल होऊन जाईल आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील. त्यामुळे आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या सोबत आहोत आणि उग्र आंदोलनाच्या पुढे आम्ही करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी, सरकारने, प्रशासनाने त्वरित या ठिकाणी आमची नोंद घ्यावी. प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांचं गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान झालं, ह्या वर्षीही गारपीट झाली आणि त्यात कांद्याला भाव कमी आहे. शेतकरी म्हणून तुमची भूमिका काय? मी रयत क्रांतीचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने बोलतो. शेतकरी म्हणून मी कांदा उत्पादक शेतकरी 20 वर्षापासून आम्ही हेच काम करत आहोत. शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभाग व्हायचं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा. परंतु आजची परिस्थिती अशी आहे, सत्तेवर कोणतेही पक्ष येऊ द्या, इथं जे विरोधी पक्षातले बी असतील, सत्तेत जे बी असतील, मी बी सत्ताधारी पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे, परंतु शेतकऱ्याची कायम निंदा केली जाते, चेष्टा केली जाते. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे न्याय मिळत नाही. तर माझी एक प्रमुख मागणी अशी आहे तुमच्या माध्यमातून, जर सरकारने नाफेड आणि यांची चिपची खरेदी करायची असेल तर 3000 रुपये खरेदी केली पाहिजे. आणि त्याच्या खाली जर खरेदी केली तर नाफेडचे आता भ्रष्टाचाराचा अड्डा आम्ही बागलाण तालुक्यात चालू देणार नाही. तो उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, ही आमची भूमिका आहे. मला एकच म्हणायचं आहे, जर का या कांद्याचा भाव पाडला असेल तर शासन त्यांनी पाडलेला आहे. वारंवार निर्यात बंदी केलेली आहे.
आणि आज आपले मुख्यमंत्री म्हणतात कांदे 9 राज्यामध्ये येत आहेत. पण मी सांगतो ऐन वेळेला दुसऱ्या देशातील करार झालेला तोडलेला आहे आणि बांगलादेश सुद्धा कांदा का घेत नाही, तर यांनी कांदा आपल्या देशात कांदा पुरावा यासाठी ऐन टायमाला कांदा दिलेला नाही. त्याऐवजी या शासनकर्त्यांनी काळं बियाणं दिलेलं आहे. आणि मी खरंच म्हणतो शासनकर्तेच कांद्याचा जाणून बुजून भाव पाडतात आणि NCCF आणि नाफेड हे फक्त कुरण झालेलं आहे शासनकर्त्यांना. आणि खरोखर शेतकरी आत्महत्यास प्रवृत्तीस कारण असेल तर शासनकर्ते. मी एक शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर बोलतो की शासनकर्त्यांमुळेच कांद्याचा भाव पडत आहे. एवढंच बोलतो मी.